नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 ऑगस्ट 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही मिळणाऱ्या संधीचे सोने कराल. रिकामा वेळ आपली कामे पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. हेच तुमच्या हिताचे राहील. सकारात्मक विचार करण्याची सवय लावणे फलदायी ठरेल. आज तुम्हाला यश मिळू शकते. मित्रमंडळी, नातेवाईकांशी व्यवहार करताना तुमचे हित सांभाळावे लागेल. उपाय: कौटुंबिक आयुष्य चांगले राहण्यासाठी हनुमान चालिसाचे पाठ करा. वृषभ राशी, प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल. समतोल आहार घेऊन प्रकृती सुधारू शकता. मालमत्तेतील गुंतवणूक लाभदायी ठरेल. कामाचा डोंगर असला तरी मनावर तणाव राहणार नाही. तुमच्याकडे उच्च ऊर्जा क्षमता असेल. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्यस्नान करा. मिथुन राशी, कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. त्या गोष्टी आठवणे ज्याचे आता तुमच्या जीवनात काहीच महत्त्व नाही, हे तुमच्यासाठी ठीक नाही. असे करणे तुमचा वेळ खराब करू शकते. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रगतीही करू शकाल. अचानक पैसा आल्याने प्रलंबित कामे मार्गी लागतील. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये गुंतून राहाल. उपाय: प्रियकरला प्लॅस्टिकने बनवलेल्या वस्तू दिल्याने प्रेमजीवन चांगले राहील. कर्क राशी, सहकार्याबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. घरातील वस्तू आवरू शकता. त्यासाठी तुम्हाला आज रिकामा वेळ मिळू शकेल. एखाद्या मित्राने केलेली प्रशंसा तुमच्यासाठी आनंद मिळवून देईल. अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. स्वतःला चांगल्या उपक्रमात गुंतवू शकता. उपाय: कार्यक्षेत्राच्या ठिकाणी चांगल्या उन्नतीसाठी सूर्याचे दर्शन करा. सिंह राशी, आज तुमचे मन शांत राहील आणि दिवसभर तुम्हाला फायदा मिळेल. वैवाहिक आयुष्यातील दुःखद आठवणी विसरून जाऊ शकता. आरोग्य चांगले राहील. शेअर बाजारात पैसे लावताना नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्यावा लागेल. प्रेमात आज तुम्ही अधिकाराचा वापर कराल. तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमावण्याच्या संकल्पना सुचतील. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वितरित करा. कन्या राशी, कुटुंबातील सदस्य राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे. खेळाचे आकर्षण राहू शकते, त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. धनाचा संचयही करू शकता. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत कोणताही वायदा करू नका. व्यस्त दिनचर्येत स्वतःसाठी वेळ काढू शकाल. रिकाम्या वेळेत आवडीचे कामही करू शकता. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. तूळ राशी, परदेशात जाण्याच्या संधी मिळतील. रिकामा वेळ आईच्या सेवेमध्ये घालवू शकता. जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर ती पूर्ण होऊ शकते. आजारातून बरे होऊ शकता. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. लघु उद्योग करणाऱ्या लोकांना जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. आपल्या उदार प्रेमाचे चीज होईल. उपाय: कौटुंबिक जीवन चांगले करण्यासाठी घरात फळे येणाऱ्या वनस्पती ठेवा. वृश्चिक राशी, आज तुमच्याशी मैत्री करण्याचा सर्वजण प्रयत्न करतील. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची काळजी घ्या.
रम्य सहली आनंद मिळवून देतील. एखाद्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून मगच गुंतवणूक करा. प्रेम प्रकरणात गैरसमज होऊ शकतो. आजचा दिवस प्रसन्नदायी असेल. उपाय: धार्मिक आदेशाच्या लोकांची सेवा करून आर्थिक जीवन मजबूत करा. धनुराशी, घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. मुले आज आपल्या गोष्टी ऐकणार नाहीत. व्यावसायिक करारावर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे राहील. तणावाकडे दुर्लक्ष करू नका. उपाय: घरामध्ये लाल रंगाचे पडदे लावा. मकर राशी, पूर्वीच्या दिवसामध्ये केलेली मेहनत फळाला येईल. घरगुती कामाचा पसारा कमी करण्यासाठी पत्नीला मदत करू शकता. मित्रांचा आधार मिळू शकेल. प्रवासाच्या संधी शोधू शकाल. आजचा दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर घरगुती कारणात काहीही बोलू नका. आज तुम्हाला कुटुंबियांच्या सहजीवनाची अनुभूती जाणवेल. उपाय: मुक्या प्राण्यावर दया करा. कुंभ राशी, आजच्या दिवशी तुमचे काही जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. वैवाहिक आयुष्य चांगले राहील. आवडते छंद जोपासू शकता. आवडीच्या गोष्टींचा आनंदही घेऊ शकता. विचार न करता आपला पैसा कोणालाही देऊ नका. नातेवाईकांना भेटून तुमचे मन आनंदी राहील. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. उपाय: आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळावर तेल घाला. मीन राशी, आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढण्याची आवश्यकता असेल. योजना आखण्याआधी जोडीदाराचे मत घेऊ शकता. आजारातून बरे होण्याची शक्यता राहील. खेळामध्ये भाग घेऊ शकता. माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा स्रोत सुरू होईल. इतरांचे म्हणणे ऐकून आपले मत मांडू शकता. प्रिय व्यक्तीला तुमच्या भावना सांगण्यात तुम्ही अपयशी ठराल. नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. उपाय: शिवलिंगावर अभिषेक केल्याने कौटुंबिक जीवन चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.